मॅडम, मी हे खूप ठिकाणी बघितलंय, की बऱ्याच ठिकाणी स्वस्तिक असतं गेटवरती, कंपाऊंडवरती आणि झाडे खूप प्रकारचे असतात. सो ह्यांचा नेमका काय रोल आहे वास्तुशास्त्रामध्ये? ह्याच्यामध्ये वास्तू आणि नेचर नेचर आपण म्हणतो ना, नेचर आपल्याला खूप काही देत असतं. जसं ऑक्सिजन म्हणा किंवा सायंटिफिकली म्हणायला गेलं तर ऑक्सिजन आपण म्हणू शकतो. मग ग्रीन म्हटल्यानंतर प्रॉस्पेरिटीचा कारक आहे. अच्छा. ओके. ग्रीन फक्त एक कलर नाहीये, तो प्रॉस्पेरिटीचा कारक आहे. प्लांट जसं नागमणी म्हणतो किंवा नाग प्लांट म्हणतो नागाचं किंवा मनी प्लांट वगैरे आपण लावतो. तर ते ग्रीन कलर म्हणजे प्रॉस्पेरिटी, तो ग्रोथकडे, अपॉर्च्युनिटीकडे. फक्त ग्रोथ नाही तर सुरुवात अपॉर्च्युनिटी म्हणजे बेसलाईन तुमची क्लिअर होते. आणि स्वास्तिकाला कसं आहे, की स्वास्तिक स्व आणि आस्तिक ह्याचा म्हणजे स्व म्हणजे काय तर शुभ आणि आस्तिक म्हणजे तुमचं जे अस्तित्व आहे अशी ही फोड करून त्या स्वास्तिकचं निर्मिती आहे आणि त्याच्यानुसार तुमची व्हायब्रेशन्स एनर्जी काम करत राहते. त्यामुळे स्वास्तिक असणं आणि स्वास्तिकाचे पण 12 अंग आहेत. त्याचे वेगवेगळे अर्थ आहेत. ते असणं ते शुभ मानलं जातं. मग स्वस्तिक नेमका कुठे लावला पाहिजे मॅडम? लाईक बऱ्याच ठिकाणी मी पाहिले गेटवरती असतं, कधी दरवाजावरती असतं, कधी स्वस्तिक दरवाजाच्या पट्टीवरती असतं. सो मग नेमकं कुठे लावलं पाहिजे? तुम्ही दरवाजावरती स्वास्तिक लावू शकता. पट्टीवरती लावताय तर मग तो साईडला लावला पाहिजे जेणेकरून आपला पाय पडता कामा नये. कारण आपण जर शुभ अस्त म्हणतो, मग त्या अस्तेवर पाय पडू नये. तर ते दरवाजाच्या वर लावलं तरी चालतं किंवा साईडला कुठेतरी दरवाजाच्या लावलं तरी चालतं.